अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। रोकठोक निर्भीड, रोकठोक निर्भीड, बिनधास्त आपल्या मनातले बोलणार, सडेतोड बोलणार, आपला हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा। दररोज आपल्या भेटीला येत आहे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। नमस्कार, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या सर्व सबस्क्रायबर्सचं आणि लाखो व्ह्यूवर्सचं स्वागत करतो। आजचा विषय जरा एक महत्त्वाचा विषय मी घेतलेला आहे। काल लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभेची फार मोठी सभा झाली। या सभेमध्ये आमदार अमित देशमुख यांनी अजितदादा पवारांची, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची कोंडी केली आहे। म्हणूनच मी हेडिंग दिलेलं आहे की अजितदादांची कोंडी, अमित देशमुखांनी केली अजितदादांची कोंडी, उडविली बाबासाहेब पाटलांची अहमदपूरमध्ये दांडी। यामागं कारण असं आहे की मी जे वारंवार सर्वांना सांगतोय की लातूरचे देशमुख हे मॅनेज राजकारण करतात आणि या मॅनेज राजकारणावर शिक्कामोर्तब जर कोणी केला असेल तर काल स्वतः अमित देशमुखांनी केलेलं आहे। कारण लातूरचा विरोध, लातूर जिल्ह्यातला देशमुखांचा विरोध हा फक्त दूतुंडीपणा आहे। तोंडावर एक बोलणे, माघारी जे करायचे ते करणे। मी श्रंगारेंना निवडणुकीच्या मतदानाच्या 1 महिना अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील हे अजित पवारांचे इथले आमदार आणि संजय बनसोडे मंत्री तुमचं काम करू शकत नाहीत, ते करणार नाहीत। ते अजितदादांचे खरे जरी विश्वासू असले तरी महायुतीसाठी ते धोकादायक आहेत। कारण यांनी विरोधात काम केलेले लोकसभेला, म्हणून श्रंगारे पडलेले आहेत। मी वारंवार सांगतोय की लातूरचं राजकारण देशमुख मॅनेज राजकारण करतात, त्यावर शिक्कामोर्तब मी नाही करत तर स्वतः अमित देशमुख साहेबांनी केलेलं आहे। काल जाहीर सभेमध्ये अमित देशमुखांनी बाबासाहेब पाटलांना सांगितलं की बाबासाहेब, तुम्ही जे आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी मदत केली त्याबद्दल तुम्ही आमच्या आज कार्यक्रमाला आलात म्हणून तुमचे मी जाहीर आभार मानतो। आणि यातच बाबासाहेबांची दांडी उडालेली लक्षात ठेवा। आता भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कुजबुजायला लागला आहे की आम्ही किती जरी कष्ट केले, आम्ही बूथ लेवलला किती जरी कष्ट केले तर वरच्या लेवलला जे मॅनेज राजकारण ह्या लातूर जिल्ह्यामध्ये होतं देशमुख करतात, भारतीय जनता पार्टीला मॅनेज करतात। त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण जर का असेल तर अमित देशमुख साहेबांनी काल जाहीरपणे बाबासाहेब पाटलांचं तिकीट धोक्यात आणलं असं माझं स्पष्ट मत आहे। कारण याची चर्चा, याचे फॅक्ट्स, याचे सर्व व्हिडिओज, याच्या सर्व बातम्या वर श्रेष्ठींपर्यंत, अजितदादांपर्यंत गेलेल्या आहेत, पूर्ण पक्ष श्रेष्ठींपर्यंत गेलेल्या आहेत। आणि याची चर्चा भाजपच्या संपूर्ण वर्तुळात आता सुरू झालेली आहे की महायुतीमधून अहमदपूरची जागा अजितदादा पक्षच्या राष्ट्रवादीला सोडायची का नाही, हा गांभीर्याने विचार तुम्हाला करावा लागेल। आणि जर सोडली तर ज्या पद्धतीनं बाबासाहेब पाटलांनी लोकसभेत गद्दारी केली, ज्या पद्धतीनं बाबासाहेब पाटलेनं महायुतीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि विरोधात मतदान करायला प्रत्यक्ष जरी नाही सांगितलं तर काम युतीचं केलं नाही, हाच ठपका काल अमित देशमुखांनी बाबासाहेब पाटलावर ठेवला। आणि संपूर्ण सभागृहानं हजारो लोकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं। बाबासाहेब पाटीलसुद्धा मनातून खुदखुद हसत होते। हे हसणं लोकांना समजतं बाबासाहेब की काय पद्धतीनं राजकारण चालू आहे। म्हणून खऱ्या अर्थानं जर अहमदपूरची जागा ही महायुतीला निवडून आणायची असेल तर जर बाबासाहेब पाटलांना तुम्ही तिकीट दिलं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, महायुतीचा कोणताही कार्यकर्ता मनातून काम करेल याची कोणतीही शाश्वती आणि गॅरंटी
मला तर वाटत नाही, हे तुम्ही आजच्या तारखेत माझे शब्द लिहून घ्या, जर बाबासाहेबांना तिकीट दिलं तर अहमदपूरची जागा 100% महायुतीची पडली आणि तिथून अमित देशमुखांचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता. अमित देशमुखांनी अनेक दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत. इकडं भाजपाला टोला दिला, इकडं अजितदादांची कोंडी केली, इकडे बाबासाहेब पाटलांच्या तिकिटाला धोका निर्माण केला आणि इकडं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अमित देशमुखांनी केलेलं आहे. म्हणजे जी विलासरावांची स्टाईल होती, इकडं तर मार्मिक बोलायचं, इकडं तर गोची करायची आणि इकडं त्यांचं बाबासाहेबाचं तिकीट अडचणीत आणण्याचं काम काल अमित देशमुखांनी आपल्या भाषणातून केलं. आता खरं म्हणजे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. बाबासाहेब पाटील ज्यांना तिकिटाची अपेक्षा आहे, जे ज्या पद्धतीचं काम करतायत, ज्यांनी विकासाची कामं केली अशी सांगतायत. आता काय केला विकास तर हा जनतेला माहिती आहे. लोक कुजबुजायला लागलेली आहेत की काय विकास केला हे त्यांनी सांगावं. आता जे काही प्रकार आहे ते आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की कालच्या एका वाक्यानं अजितदादांनी विचार करायला पाहिजे की बाबासाहेब पाटलांना जर तिथून तिकीट दिलं तर मी 100% सांगतो की बाबासाहेब पाटलांचा पराभव ही भारतीय जनता पार्टीची जी काही फळी आहे, जी काही सक्रिय कार्यकर्ते, जे निष्ठावान आहेत भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे, एकही कार्यकर्ता बाबासाहेब पाटलांचा प्रचार करणार नाही, हे मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो. कारण बाबासाहेब पाटलांनी महायुतीचा धर्म पाळला नाही असं मी वारंवार बोलतोय. संजय बनसोडेने महायुतीचा धर्म पाळला नाही. संजय बनसोडे सुद्धा उदगीरमधून सीट धोक्यात आहे. त्यांनी किती जरी डिंगुळ पिटला, मी हजारो कोटीच्या योजना आणल्या, मी असं केलं, मी तसं केलं, हे सगळं सब झूट आहे. ॲक्च्युअल जर तिथली ग्राउंड परिस्थिती बघितली तर आजच पेपरमध्ये आलेली एक बातमी तुम्ही वाचून बघा की संजय बनसोडेच्या फोटोला परभणीच्या प्रहार संघटनेनं नष्ट झालेल्या सोयाबीनच्या शेंगाची माळ घातली. एक निष्क्रिय पालकमंत्री म्हणून संजय बनसोडे ठपका लागलेला आहे. आणि म्हणून संजय बनसोडे साहेब थोडं सावध होण्याची आता गरज आहे की तुम्हाला परभणीकडे एक पालकमंत्री म्हणून तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही त्या परभणीत जायला पाहिजे, लोकांना अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी करायला पाहिजे, त्याचे पंचनामे करायला पाहिजेत आणि तसा रिपोर्ट वर देऊन त्या गोरगरीब शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम संजय बनसोडेंनी मंत्री म्हणून करायला पाहिजे. त्या पद्धतीने ते करत नाहीत. त्यांचं लक्ष सगळं उदगीर, माझा मतदारसंघ, माझे मतदार. त्यांना आता प्रश्न पडला आहे, एवढंच तुम्हाला पडायची का गरज पडते आहे? का तर संजय बनसोडे सुद्धा पायाखाली जमीन सरकलेली आहे आणि त्यांना सुद्धा माहीत झालं आहे की आपण लोकसभेत जे काही पाप केलं ते पाप आता फेडायची वेळ आलेली आहे आणि लोक ह्यांना आता या निवडणुकीत हाबाळा देणार. म्हणजे संजय बनसोडे उदगीरमधून मांडण्यात जाऊ शकतात आणि बाबासाहेब पाटील अहमदपूरमधून तर चक्क पराभूत होऊ शकतात, असं आमचं कालच्या अंदाजावरून गणित लागलेलं आहे. की ज्या पद्धतीने अमित देशमुखांनी कोणी, खरं तर बाबासाहेब पाटलांनी या कार्यक्रमाला जायलाच नाही पाहिजे. बरं, बँकेचे संचालक म्हणून बँकेचे कोणतरी पदाधिकारी म्हणून गेले हरकत नाही, पण त्या ठिकाणी अमित देशमुखांनी बराबर हेतू साधून जी बाबासाहेब पाटलांची कोंडी केली. म्हणजे आम्हाला जे कानावर बातम्या येत होत्या की बाबासाहेब आतून काँग्रेसला मिळालेले आहेत, बाबासाहेब पाटील काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि कदाचित असं होऊ शकतं की याच बाबासाहेब पाटलांचं अचानक तिकीट काँग्रेस जाहीर करू शकतं. त्यामुळे बाबासाहेब पाटील सध्या 2 डगरीवर हात ठेवून आहेत, एकीकडे काँग्रेस आणि एकीकडे अजितदादा. त्यामुळे बाबासाहेब पाटीलसुद्धा कोंडीत आहेत. कारण बाबासाहेब पाटलांना सुद्धा माहिती आहे की आता कशा पद्धतीनं वारं महाराष्ट्रामध्ये आघाडीचं व्हायला लागलेलं आहे आणि आपली काय वाट लागणार आहे हे बाबासाहेब पाटलांना कळून चुकलेलं आहे. म्हणून कालची जी झालेली कहाणी आहे, कालचा जो झालेला चर्चा आहे, कालच्या ज्या झालेली राजकीय उलाढाल आहे, यामधून एकच सिद्ध होतं की अमित देशमुख बाबासाहेब पाटलांचं तिकीट कापण्यामध्ये यशस्वी होतील का काय, अशी शंका आता लातूरच्या पत्रकार क्षेत्रामध्ये चर्चेली चाललेली आहे. आणि म्हणून आम्हाला जो वारंवार आम्ही सांगत होतो की लातूरचे देशमुख तिकीट मॅनेज करतायत. आता रमेश कराड ग्रामीण लातूरमधून इच्छुक आहेत, त्यांची तयारीसुद्धा आहे, लोकांना त्यांना निवडून द्यायचं आहे. पण जर अमित देशमुखांनी त्यांना तिकीटच मिळू नाही दिलं, जर ही जागा भाजपाला नाही सोडण्यात आली, वरच्या लेवलला जर त्यांनी फडणवीसांना मॅनेज केलं, वरच्या लेवलला जर त्यांनी सर्वांनी मॅनेजमेंट करून जर पुन्हा रमेश कराडांचं तिकीट कापलं तर पुन्हा लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसचाच विजय होणार, हे मी जाहीरपूर्वक दावेपूर्वक सांगतो आहे. कारण
मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तर संपूर्ण लातूर जिल्हा नाही महाराष्ट्र या राजकारणाकडं उघड्या डोळ्यानं पाहत आहे की अमित देशमुखांचं कालचं एक वाक्य फार बोलकं आहे की बाबासाहेब तुम्ही आम्हाला मदत केली हे तरी जाहीरपणे सांगून टाकलं. गोची कुणाची केली? बाबासाहेबांची केली. म्हणजे बाबासाहेबाला आता इकडं आहार आणि इकडं विहीर झाली. त्यामुळे बाबासाहेबांना तसं पर्याय नाही. एक तर बाबासाहेबांना बंडखोर म्हणून उभा राहावं लागेल किंवा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागेल. एक सामान्य एक व्यक्ती म्हणून जर आपण त्याकडे पाहिलं तर आज बाबासाहेबांचं लिस्टमध्ये असलेलं नाव कुठंतरी बाजूला जाईल का काय, आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नवीन कार्यकर्त्याला किंवा एखाद्या जुन्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या माजी आमदाराला किंवा एका आजी आमदाराला ते मिळू शकेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे विनायकराव पाटील मनामनातून खुश झालेले आहेत. कारण विनायकराव पाटलांना आता माहीत झालेलं आहे की अमित देशमुखांनी त्यांची कोंडी केली. आता पण विनायकरावजी तुम्ही थोडंसं सावध राहा. कदाचित तुमच्या खिशातलं तिकीट अलगद बाबासाहेबांच्या पाकिटमध्ये जाकिटात जाऊन बसेल आणि पुन्हा तुम्हाला अपक्ष म्हणून अहमदपूरमधून लढवावं लागेल. आज कोंडी जी महाराष्ट्राच्या तिकीट वाटपात सुरू झालेली आहे ती औसा आणि अहमदपूर आणि उदगीर ह्या 3 शहरावर सुरू झालेली आहे. त्यामुळं थोडं सावधगिरीनं पावलं बाबासाहेब पाटलांनी आता उचलायला पाहिजेत. किती जवळ जायचं आहे काँग्रेसवाल्यांच्या, किती जवळ जायचं आहे देशमुख परिवाराच्या, किती जवळ जायचं अमित देशमुखांच्या, याचा गांभीर्याने विचार बाबासाहेब पाटलांनी या निवडणुकीपर्यंत करायला पाहिजे. कारण तुम्हाला जर पुन्हा आमदार व्हायचं असेल काही पथ्य पाळणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं काल बाबासाहेबांचा स्वभाव बघून, बाबासाहेब आलेले अडचणीत बघून, बाबासाहेब आलेले कार्यक्रमाचे बघून अमित देशमुखांनी जो डाव टाकला त्या डावमध्ये अमित देशमुख नक्कीच यशस्वी झाले याची चर्चा महाराष्ट्र लेवलला प्रदेश पातळीवर आता सुरू झालेली आहे की खरंच बाबासाहेब पाटलांनी धोका दिला का लोकसभेला, खरंच अजितदादांच्या माणसांनी काम केलं आणि मग संघ का नाराज आहे. अजितदादावर संघ जो नाराज आहे त्याला एकमेव कारण अजितदादांच्या सर्व जे कोणी विद्यमान आमदार आणि मंत्री आहेत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मदत केली नाही लोकसभेमध्ये, म्हणून संघ नाराज आहे, म्हणून भाजप नाराज आहे, म्हणून अजूनही काही सांगता येत नाही. कदाचित अजितदादांना अलगट पिंक जॅकेट खुंटीला अडकून बाजूला जावं लागेल आणि पुन्हा कोणतरी वेगळ्याच रंगाचं जॅकेट घालावं लागेल अशी परिस्थिती यांना निर्माण झालेली आहे. कारण अगोदरच लाडक्या बहीणच्या श्रेयवादावरून इथं गोंधळ उडालेला आहे. त्यामुळं हा महायुतीतला हा सावळा गोंधळ आणि महाविकास आघाडीची चाललेली वाटचाल आणि योग्य दिशेनं जात असलेली पावलं हेच संकेत देत आहेत की लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा महायुती अडचणीत येण्याची शक्यता आहे. इथून महायुतीचे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे आणि इथून अमित देशमुख डाव साधणार, असा एक एक मोहरा अलगत आपल्याकडे तर घेणार किंवा त्याला तिकीट मिळू देणार नाही किंवा त्याला त्या पक्षाला तिकीट सुटू देणार नाही. हे गणित देशमुख परिवार खेळणार, हाय लेवलनं खेळणार. कारण त्यांचे वरपर्यंत संबंध आहेत, फडणवीस साहेबापर्यंत संबंध, उद्धव ठाकरेपर्यंत संबंध. कारण ते गेल्या बारीचाच विधानसभेचा आपल्याला अनुभव आहे ग्रामीणचा. अर्ध्या रात्रीतून तो सचिन देशमुख नावाचं कोण एक वादळ आलं आणि धीरज देशमुख अर्ध्या रात्रीत आमदार झाले. अगदी त्या 30,000 मतदान हे नोटाला पडलं कारण रमेश कराडांना तिकीट मिळालं नाही म्हणून. त्यामुळे रमेश कराड तुम्ही थोडा सावध पावलं उचलायला पाहिजेत आणि बाबासाहेब पाटील पुन्हा अशी चूक करू नका. कारण मिळालेलं तोडचं तिकीट तुमचं निघून जाईल. आज तिकिटामध्ये तुमचं नंबर 1ला नाव आहे, कदाचित ते आज नंबर 2ला 3ला गेलेलं आहे. हे थोडं सावधपूर्वक मी बोलतो आहे आणि एक अभ्यास म्हणून बोलतो आहे की तुमची अमित देशमुखांनी कोंडी केलेली आहे. कदाचित हेच त्यांचं वाक्य, हेच पेपरला आलेल्या बातम्या, हेच सगळी कात्रणं वरपर्यंत दादांपर्यंत पोचली, शिंदेपर्यंत पोचली, फडणवीस साहेबापर्यंत पोचली की अजितदादांच्या माणसांनी महायुतीमध्ये काम केलं नाही मधून मराठवाड्यातल्या जागा पडल्या असा ठपका अजितदादावर ठेवण्याचा प्रयत्न आता नक्कीच होईल. त्याला एकमेव कारण ठरेल कालचं अमित देशमुखांचं जाहीर वक्तव्य. म्हणून मी हेडिंग दिलेलं आहे की अमित देशमुखांनी अजितदादांची केली कोंडी, अमित देशमुखांनी अजितदादांची केली कोंडी आणि अहमदपूरमधून बाबासाहेबांची उडवली दांडी. योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा. धन्यवाद. मी निळू फुले बोलतो. हे माझ्या नेत्याहो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण
मग चला माझी गाडी माझा नेता मध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम आहे तो. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. हो माझ्या नेत्यांनो, मी दादा कोंडके बोलतो तुमचा. अहो काय 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 काळजी करू नका, तुम्हाला बोलायला आलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. चला माझी गाडी आणि माझा नेता, लय भारी कार्यक्रम आहे. अहो आपल्या रत्नाकर औसेकरचा कार्यक्रम, माझी गाडी माझा नेता.